छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मांजरी येथील स्वाभिमान मित्र मंडळाकडून महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजित पवार यांना अभिवादन करण्यात आले। पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अजित घुले आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष घुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमान मित्र मंडळाकडून रांगोळी आणि कटआउटद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी पारंपरिक खेळाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना स्वाभिमान मित्र मंडळातर्फे शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आमचे स्वाभिमान मित्र मंडळ यावर्षी 5वी शिवजयंती साजरी करत आहे। शिवकालीन परंपरा संस्कृती याचं दर्शन दरवर्षी घडवलं जातं वेगवेगळ्या पारंपरिक उपक्रमांमधून। त्यामध्ये आमचे जे अध्यक्ष आहेत अभिदादा यांचा खूप मोठा सहभाग आहे। परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे यावर्षी आम्ही शिवजयंती अतिशय साध्या पद्धतीने साजरी करत आहोत। आणि जर तुम्ही थीम पाहिली तर दादांचीच रांगोळी काढलेली आहे आणि दादांचे सर्वत्र फोटो आम्ही लावलेले आहेत। आपण या ठिकाणी स्वाभिमान मित्र मंडळातर्फे भव्य दिव्य अशी शिवजयंती प्रत्येक वर्षी साजरी करत असतो, परंतु आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे यावर्षी आपण अतिशय साध्या व सरळ पद्धतीने ही आपण शिवजयंती साजरी करत आहोत। तसेच आपण यावर्षी या ठिकाणी मर्दानी खेळाचं आयोजन केलेलं आहे। तसेच या ठिकाणी अजितदादा पवार यांचे थीम लावलेले आहे। तसेच प्रत्येक वर्षी आपण नवीन नवीन उपक्रम हाती घेत असतो। दरवर्षी काही ना काही लोकांना शिवाजी महाराज कळावे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जर नवीन नवीन उपक्रम स्वाभिमान मित्र मंडळ आयोजित करत असतं। पुढच्या वर्षी आपण नवीन नवीन उपक्रम आयोजित करणार आहोत। धन्यवाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।